नमस्कार मंडळी, आय एम ऑल सेट फॉर वेट सेट. कारण मी वर्कआउटसाठी एकदम तयार आहे, तुम्ही बघू शकतात. पण आजचं वर्कआउट हे ग्लॅमरसचा खजिना असणार आहे. नेमकं काय असणार आहे, एपिसोड खूप स्पेशल आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे. चला. तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, फिटनेस आणि ग्लॅमरचा पॉवर पॅक, अर्थातच रुचिरा जाधव. हॅलो, हाय हाय हाय, नमस्कार. कमाल दिसतेस ॲज युजल, फिट फाईन आणि एकदमच मस्त. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान, खूप छान आणि Yes. खूप फिट वाटतं आणि भारी वाटतं. ॲज युजल तू फिट दिसते आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या प्रत्येकाला एक क्युरिओसिटी असते की हे जे फिटनेस आहे, ही जी काही तुझी फिगर आहे, जे काही आहे, काय त्याचं राज काय आहे? आय वुड जस्ट से कन्सिस्टन्सी डेफिनेटली. राज वगैरे माहीत नाही, म्हणजे आय हॅव टू बी देअर. अजून हे काही अल्टिमेट लेवल मी तिथे पोहोचले वगैरे असं काही नाही. ही जर्नी आहे आणि मला असं वाटतं ती सगळ्यांसाठी ते तसंच असावं की ती जर्नीच असावी, की एका पॉईंटला पोहोचल्यानंतर ते सोडून देणं वगैरे असा काही हा प्रकार नसतो. त्यामुळे यू हॅव टू बी कन्सिस्टंट आणि त्याला काही ऑप्शन नाही, पर्याय नाही. कमाल. आणि आता बेसिकली आपण जिमला जातो. माझ्यासारखी जी मुलगी जिने सुरुवातीचा माझा हा टप्पा आहे, तर एक प्रश्न असतो की गेल्यानंतर तुझं फिटनेस रुटीन काय आहे? कारण असं आम्ही पाहतो आणि आम्ही सुद्धा तेवढेच मोटिवेट होत असतो. तर काय नेमकं तुझं फिटनेस रुटीन असतं? सो तू असं म्हणालीस की यू आर अ बिगिनर इन जिम, राईट? सो माझ्या बाबतीत मी हे डेफिनेटली सांगू इच्छिते की मी पण जिम सुरू करून 2 वर्षच झाली आहेत. अच्छा. बट आय हॅव बीन इन फिटनेस फ्रॉम लास्ट 12-13 इयर्स. मला आता आठवतही नाही, म्हणजे 10वी नंतर जे काही मी सुरू केलं त्याच्यानंतर मी थांबलेच नाही आहे. म्हणजे आय वॉज इन टू योगा, हे डेफिनेटली म्हणेन. राईट. आम्ही तुझ्या रील सुद्धा येस येस येस. सो योगामुळे ती फिटनेस जर्नीची सुरुवात झाली आणि ते मेडिटेशन, प्राणायाम, फ्रॉम दॅट टू पॉवर योगा, फुल बॉडी योगा, अशी ती सुरुवात झाली माझ्या फिटनेस जर्नीची. आणि त्यानंतर मला कुठेतरी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करायचं होतं, थोडं स्ट्रेंथ गेन करायची होती. ऑफकोर्स ती योगाने सुद्धा होते, पण एक मला वेगळं रुटीन ॲड करायचं होतं माझ्या लाईफमध्ये आणि दॅट्स हाव आय केम टू द जिम. आणि मी जिमसुद्धा फार एन्जॉय करते आता. कमाल कमाल. म्हणजे हा प्रश्न खूप असतो की योगा की जिम की इतर झुंबा वगैरे असे सगळे ऑप्शन्स, पण मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं त्यापासून सुरुवात करायची. व्हेरी ट्रू. म्हणजे मी एवढं नक्की म्हणेन की मला पण ना, मी 2-2.5 वर्ष आधी जे काही सुरू केलं असेल जिम, पण त्याच्या आधीसुद्धा ना मला बरेच लोक सांगायचे की तू जिम का नाही करत. त्यांना काय सांगू, माझं रोज सकाळी 1 तास 1.5 तास योगाचं रुटीन असतं, पॉवर पॅक शेड्यूल असतं त्याचं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही, मला गरजच नाही आहे जिमची वगैरे. नाही, आपण लांब राहूया. किंवा बरेचसे विचार येतात, प्रश्न असतात, मिसकन्सेप्शन्स असतात, मिथ्स असतात की नाही जिम केल्यावर माझी बॉडी लगेचच मॅनली दिसेल की काय वगैरे, असे बरेच प्रश्न डोक्यात येतात. त्यामुळे पण मी म्हटलं एका पॉईंटला ना मला जाणवलं की नाही, आपण करून तर बघूया. त्यामुळे मग मी जिममध्ये गेले, जिम स्टार्ट केली आणि पहिल्या आठवड्याभरातच मला जे काही फील व्हायला लागलं ना, ती योगा आपण घरी करतो किंवा कुठल्या तरी योगा सेंटरमध्ये करतो. योगा इज ऑल अबाउट पीस आणि कनेक्टिंग विथ युअर बॉडी. ठीक आहे, योगा डेफिनेटली कनेक्ट्स यू टू युअर बॉडी, माइंड, सोल, याचं सगळ्याचं ते कॉम्बिनेशन आहे. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की माझी जर्नी योगापासून सुरू झाली आणि नाव आय एम इन टू जिम. कारण दॅट डेफिनेटली हेल्प्स मी. कारण जिममध्ये काय नुसतं जाऊन आपण वेट्स उचलतो असं नसतं ते. इट हॅज टू बी कनेक्शन. जे माइंड माहोल इमोशनली आपल्याला जे माइंड मसल कनेक्शन म्हणतो आपण, दॅट डेफिनेटली इज देअर. आणि त्यामुळे मला योगा मला सपोर्ट करतं इकडे. त्यामुळे माझी ती जर्नी सुद्धा इथे कुठेतरी रेलेव्हंट होतीये आणि मदत करते मला. आता आल्या तू काहीतरी करत होतीस, मी चुकत वॉर्मिंग अप. येस. सो मला असं वाटतं की अशा कुठल्या तरी 5 एक्सरसाइज ज्या गेल्यानंतर कुठल्याही मुलीनी, जी माझ्यासारखी बिगिनर असेल किंवा काय, तिने केल्या पाहिजेत. किंवा तुझं वॉर्मअपचं कसं सगळं रुटीन असतं किंवा कसं पुढे तू करतेस? येस, आपण विल स्टार्ट विथ द वॉर्मअप. ओके. रेस्टसाठी. बरं, आता हे करत असताना मला नेहमी हा प्रश्न पडतो की एकदा आपण मशीन आपल्याला दाखवतात जेव्हा आपण कुठल्याही जिममध्ये जातो, पण ती मशीन दाखवल्यानंतर स्वतःहून करणं कितपत योग्य आहे की पर्सनल ट्रेनर असला पाहिजे? काय वाटतं तुला? मला असं वाटतं जर कोणी अगदीच ज्यांना जिमचं कधीच बॅकग्राऊंडच नाही आहे, राईट, त्यांनी अर्थात पर्सनल ट्रेनर घेतलेला काही वाईट नाही आहे. किंवा जिममध्ये सुद्धा ट्रेनर्स असतातच, तर त्यांच्याकडनं प्रॉपर पहिलं शिकून घ्यावं. कारण यू आर लिफ्टिंग वेट्स देअर आणि आपली ही बॉडी जी फार डेलिकेट आहे, इट्स लाईक अ मशीन इटसेल्फ. आणि ॲक्च्युली तू बोलता बोलता आठवलं की सुरुवातीला असं करताना स्वतःहून मी एक्सपेरिमेंट करायला गेले तेव्हा मलाही होतं. आणि आपल्याला कुठे इंजरी नाही करायची, जे आहे ते एनहान्स करायचं आहे, हे नेहमी मोटिव्ह असलं पाहिजे. त्यामुळे सुरुवात पण लाईट वेटने केली तरी काही नाही. म्हणजे उगाच
काय म्हणतो आपण रील्स आणि हे सगळं बघून काय उगाच फॉल्सली इन्स्पायर होऊन जे काही करायला Right, जातो ना right. ते अजिबातच चूक आहे. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड युअर बॉडी आणि हळूहळू फीड करत जा बॉडीला. सो बेसिकली आता रुचिरानी हे डंबेल्स मला सांगितलेत घ्यायला. आता नेमकं आपण करणार काय हो ते त्याचे? बेसिक वॉर्मअपच करतोय आपण, फार काही नाही. यू जस्ट हॅव टू टक युअर एल्बोज Okay. हिअर. इथे एल्बोज टक कर, ओके. ठीक आहे. आणि स्ट्रेट, स्टँड स्ट्रेट एकदम. आणि यू जस्ट हॅव टू मूव इट लाईक दिस. Okay. एल्बोज नाही हलवायचे. बरं. This is ह्याचा basic फायदा warm-up. काय होतो? नाही, दिस इज बेसिक वॉर्मअप. यू आर जस्ट अच्छा, हां बरं. वॉर्मिंग अप दी मसल्स. कारण मग आता Okay. जर समजा आपण पुढे वेट ट्रेनिंग आणि करणार आहोत राईट. तर त्याच्यासाठी. ओके. पण असं जेव्हा तू सुरुवातीला फिटनेस म्हणजे स्पेशली जिमला फिटनेस म्हणून बघायला लागलीस, तेव्हा असं काही होतं का सुरुवात किती वजन उचलायचं किंवा कसं वाढत गेलं, असं काही स्टॅमिनावरती डिपेंड आहे काय? नाही, मी जसं म्हटलं ना तुला की मी कधी मला किती वजन उचलायचं आहे, हां. कारण मला काही कुठल्या स्पर्धेत भाग नाही घ्यायचा. राईट. सो आणि अगेन याचं सगळं क्रेडिट मी योगालाच देते की आय एम डुईंग इट फॉर माय बॉडी. आय जस्ट वॉन्ट टू फील गुड. माझा मोठो इंटेंट कधीच हे नव्हतं की मला असं दिसायचं आहे, मला एवढे मसल गेन करायचं आहे. नॉर डू आय काउंट माय कॅलरीज. कधीच नाही. आणि विशेष म्हणजे आजकाल एवढी क्रेज आहे ना, म्हणजे कॅलरीज काउंटची किंवा काय, ही क्रेज झाली आहे म्हणजे रादर दॅन त्यांच्या आरोग्यापेक्षा. मला असं वाटतं हे सुद्धा तू खूप कमाल म्हटलंय. आता हे सगळं बोलत असताना ना, जसं तू म्हणाली की स्पेशली जेव्हा आपण आरशात स्वतःला बघतो तेव्हा पोटाचा घेर वाढला की हे जे इन्स्टिंग आहे किंवा ही जी फिलिंग आहे ना की नाही आता मला जिम केलं पाहिजे, माझं पोट वाढतंय, तर मग बेली फॅट कमी करण्यासाठी, कारण प्रत्येक मुलीला असं खूप छान सुडोल बांधा हवा असतो, तो काय तू एक्सरसाइज करते स्पेशली किंवा तू सुचवशील? तर आपण आता एकदम सेट झालोय. हो. काय करायचं आपल्याला, कशी सुरुवात करायची? आपण बेसिक स्ट्रेचिंग करूया किंवा आपण ही जी आणि हे आपण बेली फॅटसाठी करू. बेली फॅटसाठी काही एक्सरसाइजेस. आणि अगेन आपण हे तर लहानपणापासून करत आलो, हँड टू टो. आपण ते बेसिक स्ट्रेचिंग करून एक सुरुवात करूया. बरं. ॲक्च्युली जेवढा बरं. वेळ होल्ड करता येईल तेवढा करायचं. आणि ह्याच्यात जर म्हणशील तर आपल्याला ना हॅमस्ट्रिंग्सला पण छान Right. असा स्ट्रेच इथे जो काही मस्त स्ट्रेच फील होतो. सो काही काही जणांचे हात अगदीच छानपर्यंत पोहोचतात, काही काही जण बिगिनर असतील तर नाही पोहोचत. बट दॅट इज ओके. ज्यांचे पोहोचत नसतील तर त्यांच्यासाठी एक ट्रिक असते की पहिला आपण कोपर जे आहे आपले हां. एल्बो जितके खाली जात आहेत किंवा आपल्या Okay. बॉडीला टच करून ठेवून हळूहळू हळू हात स्लाइड करत न्यायचे आणि तो बरं. स्ट्रेच फील करायचा. आणि हे रोज हळूहळू केल्याच्या नंतर मग कुठे ना कुठे डेफिनेटली म्हणजे आपण एवढे आरामात पोहोचतो. पण अजून एक स्ट्रेचिंगच करूया आपण, वेस्टसाठी करूया. सो कंबरसुद्धा छान देणं फार गरजेचं आहे. बेसिक या स्ट्रेचिंग स्किल्सच मी दाखवते ज्या आपल्या ज्यांना जिमला जायला जमत नाही किंवा घरी करायचं आहे तर त्या ह्या बेसिक करू शकतात, है ना. सो जस्ट फोल्ड युअर लेग लाईक दिस. ओके. ओके. हात इथे ठेवायचा आहे असा, ठीक आहे. Okay. एक हाताचा इथे सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला. ओके. आणि मेक शुअर बॅक इज स्ट्रेट. आणि आपल्याला या अँगलमध्ये बघून हळूहळू मान पाठी न्यायचे राईट दिशेने. ओके. जितकी जमेल तितकी. आणि जो स्ट्रेच आहे तो बॅकमध्ये फील करायचा आहे. नॉर्मली ब्रीथ करायचं आहे आणि हळूहळू बॅक टू दी फर्स्ट पोझिशन. सो याच्यात म्हणशील तर दिस इज ग्रेट फॉर द स्पाइन ॲज वेल ॲज फॉर द वेस्ट. सो लेट्स मेक शुअर वी हायड्रेट अवर सेल्फ. सो सिन्स आय एम इन टू योगा अँड इन टू जिम ॲज वेल, मला हा एक फरक किंवा एक गोष्ट मेन्शन डेफिनेटली करायची आहे की वेनेवर आय डू योगाने माझी दिवसाची सुरुवात होते. सो कारण फॉलोड बाय कपालभाती म्हणजे फॉलोड बाय प्राणायाम सुद्धा. सो कपालभातीला आय हॅव टू मेक शुअर की माझ्या पोटात काही मी खाल्लेलं नाही आहे किंवा पाणी प्यायलेलं नाही आहे. बरं. सो त्यामुळे योगा करताना एक्सरसाइजेस करताना तेव्हा मी पाणी किंवा काही न पिता करते. बट वेन आय एम इन टू जिम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग वेट ट्रेनिंग करत असताना यू हॅव टू मेक शुअर दॅट यू हायड्रेट युअर सेल्फ व्हेरी वेल. सो आपण बेसिकली आपण सुरुवात करूया क्रंचेसनी सुरुवात करूया. स्टॅमिना कमाल आहे. म्हणजे मी थोडंसं करून थकले बट कमाल. येस.
पण मला असं वाटतं की जेव्हा आपण बिगिनर असतो तेव्हा हळूहळू तो आपला कर्व येत राहतो. हो right? अगदीच. आणि अगेन असं नाही की पूर्णच आपल्याला त्याचा पण इफेक्ट जो असतो ना, आता फॉर एक्झाम्पल जर मी माझी पोझिशन ही फायनल पोझिशन आहे तर तुम्हाला प्रेशर आहे हा इट्स बरोबर. कोर एक्सरसाइज राईट. हो. सो कोर म्हणजे पूर्ण हे तुमचं डेव्हलप होत असतं किंवा हे वर्क होत असतात एक्सरसाइज, ह्या ॲप्स आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे जितकं तुम्ही हायर जाताय किंवा इथे लो इथपर्यंत तर तुम्हाला तो प्रेशर तसा 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 जाणवत राहणार आहे. Right. सो इट्स नॉट गोइंग वेस्ट एनिवेअर. ठीक आहे. म्हणजे इन केस इफ यू आर एबल टू डू लाईक दिस मच ओनली Yes, स्टील इट इज माझं हेच वर्किंग. posture स्टील होतं. तुमचं करेक्ट स्टील तुमचं कोर वर्क होतच आहे डेफिनेटली. आणि अगेन आता ही आपण कन्शियस केले तर मी मिक्स अँड मॅच दाखवणार आहे. सो एक माझी करूया. फेवरेट वेस्ट एक्सरसाइज आहे. Okay. आपल्याला आपला फीट आणि हिपचा कॉन्टॅक्ट एकदम इंटॅक्ट ठेवायचा आहे. ओके. आणि फार सिम्पल आहे. यू जस्ट हॅव टू फोकस ऑन युअर वेस्ट आणि होल्ड करायची जी आपली पोझिशन असेल ना Okay. तेव्हा. सो इथलं फॅट लूज होण्यासाठी ही डेफिनेटली हेल्प करते. ओके. ठीक आहे. आपल्याला क्रंचेसच्याच पोझिशनमध्ये यायचं आहे, नेकला सपोर्ट द्यायचा आहे. हां. आणि जेव्हा मी आपण पोझिशन स्टार्ट करू ना तेव्हा एकदा छान इनहेल करून घ्यायचं आहे आणि फायनल पोझिशनला येता येता एक्झेल करायचं आहे. ओके. Okay. सो विल स्टार्ट. जेव्हा मी गो म्हणेन तेव्हा फक्त आपले जे नीज आहेत ना आपल्याला इथे बेंड करायचे आहेत आणि जिथपर्यंत बेंड करता येतील तेवढे बेंड करायचे. ओके. Done. 1 2 3 गो. रिवर्स टू दी अदर साइड. ओके. याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन आहे. जेव्हा नीज लेफ्टला जातील तेव्हा मान पूर्ण राईटला फिरवायची आपल्याला. बरं. अदर साइड. ओ कमाल. सो येस लेट्स गो. माझा स्टॅमिना कितीपर्यंत मला साथ देतो हे मला कळणार आहे. कमाल कमाल. मी थकले. खतरनाक. म्हणजे बरं मी काही सेकंदामध्ये थकले आहे पण रुचिराचा कम्प्लीट पोश्चर आणि जी स्ट्रेंथ आहे वाव एक वेगळं इन्स्पिरेशन मला देते. कमाल. मी अजून थांबू शकले असते बट आपल्याला अजून बाकी सुद्धा एक्सरसाइजेस करायचे आहेत. सो पण मला असं वाटतं हे पण हळूहळू हळूहळू होईल. अगदीच माझं हे improve. हळूहळूच होणार. म्हणजे मी सुद्धा आधी जेव्हा सुरुवात केली हां, असेल हां. आय एम व्हेरी शुअर मी एवढ्यातच हो. गिव्ह अप केलं असेल. Right. बट ती हळूहळू स्ट्रेंथ आणि ते सगळं वाढत जातं. सो आता मला असं वाटतं आपण बेलीसाठी ना मी अजून 1-2 आसनं Okay. करेन. ठीक आहे. ती करूयात आणि नंतर आपण विल मूव्ह टू बॅक. कारण मला हेच बॅक तुला पुढे विचारायचं होतं कारण वय कितीही कमी असलं तरी सुद्धा पाठीचा कणा दुखणं किंवा त्याच्यामध्ये चमक येणं किंवा जे काही मसल्स एकदम स्टिफ होणं हा प्रकार बऱ्याच लोकांना जाणवतो. आणि पाठीचा गळा मजबूत असलाच पाहिजे. हॅशटॅग रुचिरा सेज. आवडलं मला. चालेल. तो आपण सुरू करू. सो आता बेसिकली आपल्याला लेग्स रेज करायचे. ठीक आहे. Okay. ॲज द टायटल सेज. हां. किंवा उत्थान पदासन म्हणजे पाय वर घ्यायचे बरं. आपल्याला. ठीक आहे. आपल्याला फक्त आता ब्रेथ होल्ड करायची आहे हां. आणि हळूहळू पाय वर करून 90 डिग्रीजमध्ये करायचं आहे विदाउट बेंडिंग द नी. आणि होल्ड करायचं आहे ॲज लॉंग ॲज यू कॅन. ओके. सो आता आपण वज्रासनात बसलो आहे आणि ही अगेन एक वन ऑफ दी बेस्ट एक्सरसाइज आहे. जेवल्यानंतर तुम्ही आयडियली 10 मिनटं वज्रासनात बसलात सो इट इज बेस्ट फॉर डायजेशन. कारण आपलं सगळं ज्या पोश्चरमध्ये आपण बसलो आहे तर सगळा ब्लड फ्लो जो असतो टुवर्ड्स आपल्या स्टमक आणि डायजेस्टिव्ह सिस्टमकडे असतो. त्यामुळे इट हेल्प्स फॉर द बेटर डायजेशन. आणि आता वज्रासनामध्येच बसून एक पुढची जी बॅक एक्सरसाइज आहे ती मी सांगेन. जस्ट स्प्रेड युअर लेग्स. ठीक आहे. आणि आता आपल्याला जस्ट स्लाईड डाऊन करायचं आहे. बट हाऊ की आता आपली बॅक स्ट्रेट आहे. स्लाईड डाऊन करताना पहिलं मान नाही न्यायची आहे. हळूहळू या पोर्शनपासून हळूहळू आपल्याला विथ द हेल्प ऑफ हँड स्लाईड डाऊन करायचं आहे. बरं. आणि रिव्हर्स येताना
हँड्स रिव्हर्स पोझिशनमध्ये अगेन हँड्स हे करून मग मान आणि मग कंबर. सो अगेन रिव्हर्समध्येच यायचं आहे आपल्याला बॅक. ठीक आहे. सो विल गो. आणि खाली जाताना पहिलं तर एक श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना हळूहळू स्लाइड डाऊन करायचं. ओके. विल गो. एक 4 to 5 काउंट्समध्ये किंवा तुम्हाला जेवढा वेळ वाटतंय तेवढा वेळ या पोजमध्ये राहायचं आणि यू हॅव टू कम बॅक. ओके. इनहेल करून रिटर्न टू दी फर्स्ट पोझिशन. फायनली माझ्या आवडत्या आपण प्रकारावर आलो म्हणजे कॅरेडिओ. हे सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी. बरं, आता हे सगळं तर आपण करतोय, बऱ्याच गोष्टी आज मी तुझ्याबरोबर शिकलेली आहे. पण रुचिरा आता कोणत्या नवीन रूपामध्ये आमच्याबरोबर येणार आहे, आमच्या भेटीला येणार आहे? सो माझी फिल्म येते आहे मामाच्या गोव्याला जाऊया. अरे वा. आणि आलिया नाव आहे माझं त्या फिल्ममध्ये. आलिया नावाचं कॅरेक्टर मी प्रेझेंट करते आणि फन होता. शूट करायला मजा आली डेफिनेटली. आणि ॲज अ टायटल सेज मामाच्या गोव्याला जाऊया, त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की धमाल मजा मस्ती असणार आहे. स्टारकास्ट फार जबरदस्त आहे आणि त्यामुळे मजा आली आहे शूट करायला. कमाल कमाल. पण आता तुझं नाव आलिया आहे, तर असं एक होतं की डोक्यामध्ये थोडंसं वेस्टर्नाइज असं तुझं कॅरेक्टर आहे का, किंवा त्यासाठी तुला काही वेगळे एफर्ट्स? वेस्टर्नाइज म्हणण्यापेक्षा फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड ती मुलगी आहे आणि परभणीवरनं मुंबईला करिअर करायला वगैरे आलेली आहे. पण त्याच्यानंतर जी धमाल जी सगळी होते ती सगळी मात्र गोव्यालाच होते. आणि छान छान कपडे घालायला मिळाले, थोडासा ग्लॅमरस लुक आहे. त्यामुळे ही जी काही मेहनत मी जिम किंवा फिटनेसची घेत असते ती डेफिनेटली पडद्यावर दिसेल की छान छान दिसेल मी, असं मला वाटतं आहे. सो हां, त्या प्रकारे डेफिनेटली हेल्प झाली आहे फिटनेस रुटीनची. अच्छा. सो मंडळी, माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे. भरपूर तुम्ही प्रेम रुचिरावर करता, तिच्या अपकमिंग मूवीवर सुद्धा करा आणि आमच्या एपिसोडवर सुद्धा करा. आणि अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, फिटनेस रिलेटेड काहीही तुमच्या मनामधले छोट्या मोठ्या गोष्टी असतील, त्या नक्की कमेंट करून सांगा. त्याची उत्तरं देऊ, तशा वेगवेगळ्या सेलिब्रिटीजशी आपण बोलू आणि असंच आमच्यावरती प्रेम करा.